तर नव्या वर्षातील आज पहिली अंगारकी चतुर्थी आहे। माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी असल्याने या व्रताला विशेष महत्त्व आहे। मुंबईसह राज्यभरातील गणपती मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळते। यामुळे दिवसभर मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण राहणार असून सायंकाळी चंद्रदर्शनाच्या वेळी गर्दी अधिक वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्याचं आवाहन करण्यात आले आहे। न्यासाच्या वतीने येणाऱ्या भक्तांसाठी रांगेत उभं राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यांना चहा पाणी देण्याची व्यवस्था आहे। या ठिकाणी जे भक्तगण रेल्वेने प्रवास करतात त्यांना बसेस व्यवस्था करण्यात आलेली आहे। आलेला प्रत्येक भक्त हा श्री गणेशाची व्यवस्थित दर्शन घेऊ शकेल अशा प्रकारचं नियोजन न्यासाच्या वतीने करण्यात आलेले आहे। पहिल्यांदाच ही अंगारकी चतुर्थी आलेली आहे। बाप्पाची आपल्या नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने आम्ही करत असतो आणि दर मंगळवारी सुद्धा बाप्पाचं दर्शन घेऊनच पुढच्या कार्याची आम्ही सुरुवात करत असतो। बाप्पाचा आशीर्वाद आणि सर्व आमच्या पाठीशी आहे, सर्व परिवाराचा आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या पण पाठीशी आहे। नेहमीच आम्ही दर मंगळवारी येतो। आम्ही दोघं, मी आणि माझा मित्र, वेळात वेळ काढून VIP मधून। आज पण आम्ही सकाळी 5 वाजल्यापासून आलो होतो। 2 मिनिटात आमचं दर्शन झालं आणि भगवान देव आपल्याला नवीन वर्षाच्या सगळ्यांना चांगल्या आशीर्वाद दो हीच इच्छा आहे। डोंबिवलीवरनं आलोय, 3 वाजता निघालो सकाळी। हा ते आता पोहोचला, आता दर्शन होणार बाप्पाचं। बस आमचे मुलं बाळ सुखी राहो, तुम्ही लोक सगळे सुखी राहो, दुसरं काही नाहीये। वर्ष 2026 मधील आज पहिली अंगारकी चतुर्थी आलेली आहे आणि याचंच औचित्य साधून, याचं निमित्त साधून आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। अनेक भाविक, अनेक नागरिक इथं दुरून इथं दर्शनाला येत असतात, बाप्पाचं दर्शन घेत असतात। मात्र आजचा दिवस खास आहे, स्पेशल आहे, कारण आज नवीन वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी आहे। या साधारण वर्षभरामध्ये 3 अंगारकी चतुर्थी आलेल्या आहेत आणि याची ही पहिली अंगारकी चतुर्थी आहे। साधारण पौष महिन्यातील पहिली अंगारकी चतुर्थी आहे आणि आज याचंच निमित्त साधत अनेक नागरिक, अनेक भाविक आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी इथं बाप्पाच्या दर्शनासाठी अगदी पहाटेपासून इथं आलेले आहेत आणि या संपूर्ण बाप्पाचं दर्शन घेताना इथं पाहता येईल आपल्याला या संपूर्ण गाभाऱ्यामध्ये साधारण पाऊल ठेवायला सुद्धा जागा आपल्याला पाहायला मिळत नाहीये। या संपूर्ण मंदिरामध्ये आज आपल्याला आखीव रेखीव अशी सजावट केलेली पाहायला मिळत आहे, फुलांची आरास पाहायला मिळत आहे। आज संपूर्ण दिवसभरामध्ये अनेक कार्यक्रम देखील इथं आपल्याला होताना पाहायला मिळणार आहेत, अनेक महापूजा होणार आहेत किंवा अनेक महाप्रसादाचं देखील आयोजन केलेलं आहे आणि एकंदर आज दिवसभर ही अशीच गर्दी इथं राहणार आहे आणि आज अनेक भाविक इथं येऊन बाप्पाच्या चरणी लिहून बाप्पाचं दर्शन घेऊन आजच्या दिवसाची देखील सुरुवात करणार आहेत। कॅमेरा विनीत पेडणेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।